नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला सौर पंप योजनेमधील जे काही पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत, या पेमेंटच्या ऑप्शन संदर्भामध्ये महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत ते जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। सहसा या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की हे पेमेंटचे ऑप्शन जे शेतकऱ्याला आलेले आहे याची मर्यादा किंवा याची मुदत जी काय आहे ती कधीपर्यंत आहे, कधीपर्यंत हे ऑप्शन शेतकऱ्यासाठी इनेबल राहू शकते, कधीपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता, याचीच माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे पाहणार आहोत। त्यासाठी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। तर शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन हे आलेले आहेत। आता बहुतांश म्हणजे जवळपास सर्वच शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन व त्यासोबतच या 2-4 दिवसांमध्ये पेमेंट भरणा करा म्हणून मेसेज SMS देखील शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती आलेले आहेत। आता बरेच सारे शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले आहेत, परंतु बहुतांश शेतकरी 70 ते 80% शेतकरी हे संभ्रमात आहेत, त्यांनी पेमेंट अजूनही केलेले नाही। तर जे काही संभ्रमातील शेतकरी आहेत ज्यांनी अजूनही पेमेंट केलेले नाही अशा शेतकऱ्यांचा आपल्या पहिल्या व्हिडिओवरती जे काही कमेंट्स आहेत किंवा जी काही मागणी आहे ते अशी विचारपूस करतात की हे पेमेंट करण्यासाठी किती दिवसाची मुदत आहे किंवा किती दिवस हे पेमेंटचे ऑप्शन सुरू राहील, कधीपर्यंत तुम्हाला पेमेंट करता येईल किंवा जर तुम्ही पेमेंट लवकरात लवकर नाही केले तर तुमचे पेमेंट ऑप्शन जाईल का, अशा प्रकारची माहिती शेतकऱ्याकडून विचारली जाते। त्याच्यामुळेच आजचा हा व्हिडिओ आपण बनवला आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे अशा शेतकऱ्यांनी खरंच पेमेंट करून घ्यावे। कारण शेतकरी मित्रांनो, हे पेमेंट का तुमचे कुठेही जाणार नाही। उद्या काही कारणामुळे तुमचा अर्ज जरी अपात्र ठरवण्यात आला तरी देखील हे तुमचे पेमेंट तुम्हाला रिफंड केले जाणार आहे। त्यामुळे सर्वात आधी शेतकऱ्यांना सूचना आहे की शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले पेमेंट करून आपला अर्ज जो इनकम्प्लीट आहे तो कंप्लीट करून घ्यावा। आता यानंतर खरं मुद्द्यावर येऊ, म्हणजे कधीपर्यंत हे ऑप्शन राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे जे काय ऑप्शन आहे याची कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही। जोपर्यंत शेतकरी पेमेंट करणार नाही तोपर्यंत हा अर्ज कंप्लीट होणार नाही, अशा प्रकारची ही योजना आहे। त्यामुळे शेतकऱ्याला हे जे काय पेमेंट ऑप्शन आहे हे चालूच राहणार आहे। शेतकऱ्याने पेमेंट केल्यानंतर शेतकऱ्याचा अर्ज सबमिट होणार आहे व त्याच्यानंतर अर्ज पडताळणीसाठी जाणार आहे। त्यामुळे या पेमेंट करण्याला काही कालावधी किंवा मर्यादा नाही, तुम्ही कधीपर्यंतही पेमेंट करू शकता। परंतु ज्या शेतकऱ्याला खरं सोलार पंपची गरज आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले पेमेंट करून घ्यावे। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।